कार्यान्वित करण्याचा निर्णय हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून बंधूंनो घेण्यात आलेला होता आणि त्याचाच परिपाक आहे की कारवेपासनं अगदी शिवपुरीपासनं ते अगदी सुरूलपर्यंत ओझरड्यापर्यंत सगळ्या ह्या असणाऱ्या आवर्षण प्रवण भागामध्ये आता आपलं वारणेचं पाणी हे दुथडी व्हायला लागलेलं आहे। त्याहून पुढे जाऊन आपण सगळे मंडळी इथं आज जमा झालेलो आहोत, एकत्रित आलेलो आहोत ऋण निर्देश करण्यासाठी आदरणीय देवेंद्र भाऊंचे लाडकी बहीण या योजनेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार हे आपले असणारे आदरणीय देवेंद्र भाऊ आहेत, देवा भाऊ आहेत। त्यामुळे त्यांचा इथं ऋण निर्देश करणं गरजेचं आहे। आपल्या या मतदारसंघामध्ये वाळव्यातील जी 48 गावं आहेत त्या 48 गावांना डोंगरी भागामध्ये समाविष्ट करण्यासाठी जी सुरुवात झाली त्याचे जनक आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। या असणाऱ्या 48 गावामध्ये भाग 2 ची आपली वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजना जी आता कार्यान्वित होऊ लागलेली आहे। बघा आज वर्षाव होतोय, तो आभाराचा वर्षाव होतोय देवेंद्र भाऊ की तुम्ही जे काम आमच्या या विभागामध्ये केलेलं आहे, निसर्ग सुद्धा तुमचा आभार मानतोय की या निमित्तानं तुमच्या माध्यमातून 386 कोटी रुपये या वाकुर्डे बुद्रुक जलसिंचन योजनेच्या भाग 2 साठी मंजूर झालेले आहेत। त्याहूनही पुढे जाऊन मी वैयक्तिक तुमचा आभारी आहे। माझे पिताश्री आदरणीय कैलासवासी शिवाजीराव देशमुख साहेबांच्या स्मारकासाठी तुम्ही 20 कोटी रुपये तर दिलेच, पण त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे साहेबांच्या स्मारकासाठी सुद्धा 25 कोटी रुपये तुम्ही वाटेगावच्या असणाऱ्या त्यांच्या कर्मभूमीमध्ये दिलेले आहेत। आणि म्हणून हे एक अत्यंत असं व्यक्तिमत्व आहे की ज्या व्यक्तिमत्वाच्याकडं ठासून नेतृत्व गुण आहेत, कर्तृत्व गुण आहेत आणि त्याचबरोबर जे बोलेल तसे चालेल असे आमचे आज देवेंद्र भाऊ इथं आज आवर्जून उपस्थित आहेत। कुणी पावसाच्या निमित्तानं इकडे तिकडे जायची गरज नाही। आपल्याला देवेंद्र भाऊंना मताचा वर्षाव करून येत्या 23 तारखेला इथल्या असणाऱ्या खंडोबाच्या साक्षीनं गुलालानं न्हावून न्यायचं आहे आणि यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून आज इथं आदरणीय देवेंद्र भाऊ आवर्जून उपस्थित झालेले आहेत। माझी आदरणीय भाऊ आपल्याकडनं एवढीच माफक अपेक्षा आहे की या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधक वेगवेगळ्या पातळीवरती आता सैरभैर झालेले आहेत। विरोधकांची अशी अवस्था आहे की त्यांच्या पायाखालची वाळू निसटलेली आहे। ती निसटण्याचं कारण असं आहे, आम्ही सगळे तुमचे जे शिलेदार आहोत, आदरणीय सदाभाऊ असतील, आमचे सम्राट बाबा असतील, सम्राट बाबांचे तर मी इथं या निमित्तानं विशेष अशा पद्धतीचे आभार मानतो। बंधूंनो, त्यांनी ज्या दिवशी माघार घेतली त्या दिवशी या निवडणुकीचा खऱ्या अर्थानं टोन किंवा नरेटिव्ह सेट झाला। या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे कुठल्या ज्योतिषाला जाऊन विचारायची गरज नाही। प्रचंड मोठ्या पद्धतीच्या उत्साहामध्ये ज्या दिवशी बाबा तुम्ही माघारीचा अर्ज घेतला आणि जो मेळावा आपण संबोधित केला त्या मेळाव्याच्या दिवशी खऱ्या अर्थानं ठरलेलं होतं की या निमित्तानं माझे वडील कैलासवासी शिवाजीराव बापूसाहेब देशमुख यांच्या स्मृतीला आदरांजली व्यक्त करण्यासाठी नानासाहेब महाडकांचे दोन्ही छावे आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय मुन्नासाहेब असतील, सदाभाऊ असतील, या सगळ्या मंडळींनी निर्धार केलेला आहे की या निवडणुकीमध्ये आपण निर्णायक अशा पद्धतीचा जय घ्यायचा आहे। आणि तो जय पण ह्यासाठी घ्यायचा आहे की उद्याच्या काळामध्ये येणारं जे आपलं महायुतीचं सरकार आहे त्या सरकारमध्ये आपले नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांची ताकद आपल्याला मजबूत करायची आहे आणि त्या ताकद मजबूत करण्याबरोबरच ज्या काही लोकोपयोगी योजना आज देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत, त्या सगळ्या अधिक वेगानं आपल्याला पुढे घेऊन जायचे आहे। लाडक्या बहिणींना या निमित्तानं देवाभाऊंनी जी भाऊबीजेची भेट दिलेली आहे, उद्या तुम्ही हे सरकार परत महायुतीचं स्थानापन्न करा। 1500चं 2100 करण्याच्या संदर्भातला निर्णय या सरकारच्या माध्यमातून पहिल्या कॅबिनेटमध्ये होणार आहे। आमच्या असणारे सर्व शेतकरी बांधव असतील, भगिनी असतील, या सगळ्या शेतकरी बांधवांच्या भगिनींच्या माध्यमातून आम्ही ऋण निर्देश करतो देवेंद्र भाऊंचा की त्यांनी आमची सगळी 7.5 HPच्या आतली बिलं जी आहेत ती माफ करून टाकली। त्याहूनही पुढे जाऊन आपल्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मुन्नासाहेब तुम्ही त्या कमिटीवरती आहात। एक कर्जमाफी आपली मला वाटतं 2017 साली आदरणीय देवाभाऊंच्या साक्षीनं झाली, 2019ला एक कर्जमाफी झाली। तरी साहेब एक 30,000 कोटीची कर्जमाफी जर उद्याच्या काळामध्ये आपल्या जाहीरनाम्याप्रमाणे आपलं सरकार आपण स्थानापन्न केल्यानंतर ती दिली तर मला वाटतं शेतकरी वर्ग तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं तुम्हाला भरभरून अशा पद्धतीचा आशीर्वाद देईल असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं
आदरणीय देवेंद्र भाऊंना तुम्ही सगळ्या मंडळींनी हात वरती करून आश्वस्त करा की काही झाले तरी पण उद्याच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल जो आहे तो देवेंद्र भाऊंच्या कपाळी भाई लावण्याच्या संदर्भातला संकल्प आम्ही सगळ्या मंडळीने केलेला आहे. मी आमचे सर्वांचेच निरीक्षक आहेत मुन्नासाहेब तुम्ही इथं निश्चित सांगतो तुम्हाला तुमचे बंधू दोन्ही बंधू आणि आदरणीय सदाभाऊ आम्ही सगळीजण एका ताटात बसून आम्ही एक भाकरी अगदी चतकोर घेऊन सुद्धा खाऊ शकतो एवढं आमचं एकामेकांच्या बाबतीतलं प्रेम आहे. कुणाला तरी वाटत होतं साहेब आमच्या इथले उमेदवार आहेत त्यांना वाटत त्यांच्याकडे DCC बँक आहे त्यांच्याकडे कारखाना आहे त्यांच्याकडे अन्य असणारी साधनं आहेत. आम्ही फक्त त्यांना सांगितलं आमच्याकडे आज काय नाही आहे पण माझ्या बापाचा आशीर्वाद आहे आणि या जनतेच्या रूपाने असणारे जे माझे मायबाप आहेत त्यांचा आमच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. साहेब आज त्यांच्याकडे सगळं आहे पण त्यांच्याकडे मिंद्यांची गर्दी आहे. आमच्याकडे खऱ्या अर्थानं जिंदादिल असणारे त्यांचे फौलाद जे आहेत भगत नाना असतील सन्मान्य रणजित भैया असतील ही फौलादी लोक ही आज आमच्या पाठीमागे उभारलेले आहेत. आणि म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं साहेब DCC बँक हा खऱ्या अर्थानं राजकारणाचा अड्डा होऊ नये. राहुल दादा DCC बँक हा राजकारणाचा अड्डा होऊ नये असं आमचं प्रामाणिक मत आहे. DCC बँकेच्या माध्यमातून गुलाबराव पाटलांनी काम केलं विष्णू अण्णांनी काम केलं वसंतदादांनी काम केलं शिवाजीराव देशमुखांनी काम केलं पण आम्ही कधी कर्ज देण्यासाठी माणसाचं पक्षांतर करून घेतलं नाही. या बाबतीत मात्र तुमच्या नजरेमध्ये तुमच्या असणाऱ्या तुमचं देवेंद्र ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन जे आहे ना त्या देवेंद्र ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते मात्र निश्चितपणे आपण ठेवा आणि एक ना एक दिवस ईट का जवाब पत्थर से देना चाहिए कारण का हे आपल्या असणाऱ्या प्रघातामध्ये बसत नाही. आदरणीय नाईक साहेबांना फोडण्याचं काम कर्ज देऊन तुम्ही करताय कोणते संकेत आहे ते सहकारात तुम्ही असे संकेत बघितलेले आहेत कधी आणि अशा पद्धतीची तुम्ही कृती करता आणि त्याचं लंगडं समर्थन करता. साहेब आज इथं सुखदेव तात्या आहेत प्रतापराव पाटील साहेब आहेत ही सगळी नाईक साहेबांची जुनी मंडळी जी आहेत ती उद्विग्न होऊन इथं निर्णय घेऊन आलेले आहेत की आम्हाला ही युती मान्य नाही. कोणत्याही परिस्थितीत आम्ही स्वाभिमानी नाईक समर्थक आहोत. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत अशा पद्धतीची ही विळ्या वपळ्याचं शक्य आम्हाला मान्य नाही आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपला जो जय होणार आहे त्या जयाच्या पाठीमागं अशा पद्धतीचे असंख्य असे जे आपले सहकारी आहेत त्यांचा आपल्याला हात असणार आहे सहकार्य असणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मी या निमित्तानं परत एकदा देवाभाऊ आपल्याला सांगू इच्छितो मागच्या लोकसभेच्या निवडणुकीची 2 मिनिटात पूर्वपीठिका सांगतो. सदाभाऊ होते राहुलदादा होते मुन्नासाहेब आपण होता राहुलदादा सम्राट बाबा आपण होता. साहेब तसं बघितलं तर पराभवाच्या जबड्यातनं यश कसं आणायचं ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धैर्यशील माने साहेबांच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं यश आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं किंगमेकर कोण होतं किंगमेकर होते वारणेचा वाघ विनय कोरे सावकार. मग माझी आपल्याला एवढीच विनंती आहे इकडं पलीकडं कमळ आहे अतुल बाबांचं इकडं आपले महायुतीचे शिलेदार आहेत की ज्यांनी सांगितलं आम्हाला काय सदाभाऊ आपल्याला बोलवून घेतलं आम्हाला तुमच्याशी फोन लावून दिला आमच्या शिवदडी शेजारचा असणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराला डावललं आमच्या सगळ्या लोकांनी आणि सांगितलं काही झालं तरी देवाभाऊचा फोन आलेला आहे शिंदे साहेबांचा फोन आलेला आहे आपण महायुतीचा उमेदवार निवडून आणायचा. आम्ही आणला साहेब. आता वारणेच्या वाघाच्या पाठीमागं कोणत्याही परिस्थितीत आपण सांगणं गरजेचं आहे. उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं लोकसभेला त्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळीजण शिलेदार म्हणून सैनिक म्हणून काम केलं त्याच पद्धतीनं आमच्यासाठी सुद्धा हीच अशी पद्धतीची मोहीम राबली पाहिजे आणि आम्हाला तुमची ताकद वाढवायची. एक एक हात तुमच्या पाठीमागे ज्यावेळेस उभा राहील आणि तुमची शक्ती वाढवेल त्याच वेळेस खऱ्या अर्थानं महायुतीची ताकद वाढणार आहे तुमची ताकद वाढणार आहे. त्यामुळे माझी कृपया आपल्याला विनंती आहे हे या संदर्भात आपण निश्चितपणे योग्य पद्धतीचा आपला आदेश द्यावा आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपण माझं चिन्ह जे आहे ते कमळ त्या कमळाच्या समोरचं बटन आपण दावा आणि भरघोस अशा पद्धतीच्या मताधिक्यानं मला म्हणजे आमच्या मंचकावरील असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा प्रतिनिधी या नात्यानं मला निवडून द्या. मी तुम्हाला आज एक ग्वाही देतो मी 24 तास 5 वर्ष अव्याहतपणे तुमची सेवा करण्यामध्ये आणि ह्या पुढच्या काळामध्ये माझं जे आयुष्य आहे ते आयुष्य सगळं मी पणाला लावणार आहे. माझं आयुष्य हे समर्पित आहे समाजाची सेवा करण्यासाठी. माझ्या आई वडिलांनी मला जे संस्कार दिलेले आहेत ते संस्कार हेच दिलेले आहेत. तू गरिबांची सेवा कर तू गरिबांना तू या निमित्तानं त्यांची पूजा कर आणि त्यांचा आशीर्वाद तुला निश्चितपणे अत्युच्च शिखरावरती पोहोचवेल. एवढंच या निमित्तानं बोलतो थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम.
धन्यवाद आदरणीय सत्यजित भाऊ देशमुख, आपण या ठिकाणी बोलला. आणि या महाराष्ट्राच्या मातीत दुष्काळी भागाला ज्यांनी हक्काचं पाणी देऊन